सरपंच सन्माननीय संजय म्हात्रे साहेब यांचा आगमन होतंय आणि माजी सदस्य सन्माननीय हनुमानजी म्हात्रे साहेब यांचं आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत विनंती असेल या मंचावर. आणि शक्ती या म्हात्रे साहेब माजी सरपंच विचुंबे गावचे एक जबरदस्त दिलदार व्यक्तिमत्व. आणि इकडे मात्र 2 धावा मिळतील. हो, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्यानं मात्र भिंगारी संघाचं खातं ओपन, खातं शक्तीनं ओपन केले. संजय म्हात्रे साहेब माजी सरपंच आणि हनुमान म्हात्रे साहेब माजी सदस्य ही मात्र जोडी इथं उपस्थित झाली. गावची मॅच आहे आणि गावचा सामना पाहण्यासाठी स्वतः उपस्थित झालेले आहेत. बघूया कशा प्रकारे गाववाले आपल्या घरच्या मैदानावर खेळतात. बघा, विचुंबे आणि देवतगाव, जेव्हा 2 गाव एकत्र होते काय पंच, 1 शॉट. बघा, संध्याकाळी दिवाबत्तीचा टाइम आणि शॉर्ट रन आतमध्ये टेका, बॅट अशी घाशीत न्यायची, मग टेकते बघा पूर्ण. उद्यापासून जॉन्टी भाईना अभ्यास आहे. ओ पकडा पकडा भाऊ, शाबास. जास्त मटन खाला, चिकन होतं तो गेले नाही, पण मटन देवरामाने भरपूर खाला. क्या सुंदर. बॅट्समन किशोर. बघा, व्यासपीठावर आमचे माजी सरपंच संजय म्हात्रे साहेब, एक दिलदार व्यक्तिमत्व. अनेक आपल्या नेतृत्वामध्ये त्यांनी अनेक कामही केली या गावासाठी. म्हणजे देवद आणि विचुंबे गाव एक ज्यावेळी एक पंचायत तेव्हा कट मारण्याचा प्रयत्न, चेंडू फळीमध्ये संपर्क होत नाही, निर्धाव चेंडूची सांगता. आणि त्यांच्या समवेत हनुमानजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. तिकडे आमचे बीडी साहेब गली शॉर्टलमॅन आहेत. चांगला चेंडू. जगदीश भिंगारकर पायाला थोडासा इंजर्ड झालेला आहे ते, परंतु अशा परिस्थितीमध्ये संघासाठी चांगला योगदान देत आहे. हा बघा, रघुदा सांगते घुसून, म्हणजे बॉलच्या मेरडला येऊन मार आहे ना. आणि इकडे कॅच होईल का बघूया. ओ माय गॉड, काय केलं तुम्ही. कोण आहेत ते फिल्डर? राजेश भाई, किती मोठा घाटा केला संध्याकाळी. बघा तुम्ही, हातातली कॅच टाकलीत तर टाकलीत आणि चेंडू त्या सीमारेखाच्या बाहेर फेकलात, मिळाला षटकार. हा, याला म्हणतात डोका. आतमध्ये टाकायला पाहिजे तेव्हा मजा आहे, बाहेर टाकून काय उपयोग आहे. संघाची धाव संख्या 8च्या घरात 8. क्रिकेटचा खेळ हा डोक्याचा खेळ आहे मित्रांनो, शक्तीचा खेळ नाही. नाही तर मुन्नाभाई आणि कांजनबर्गाला की जोडी सलामीला गेली असती. ताकदीचा काम असत. काय रोग दादा, बुद्धी. धावा झाल्या 7. एक शॉट आहे, कुठेही अन्याय होणार नाही. सगळे तुम्ही आमचे, रघु काका आमचे. यावेळी फिरून मारलाय, पूल केलाय मिड विकेटला. 1 मिळेल, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होईल असं वाटतं. बघूया बघूया. आणि झाली 2 धावा. आणि 2 धावेनं संघ भिंगारी संघ पोहोचेल 9. षटक संपलं गेलंय. आपण इकडे सत्काराकडे वळूया. माजी सरपंच विचुंबे गावचे संजय म्हात्रे साहेब यांचा यथोचित सन्मान होतोय. मी लाईव्ह वाल्यांना विनंती करतो, कॅमेरा इकडे वळवायचा आहे.
येस, मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, ज्यांच्या नेतृत्वामध्ये विचुंबे गावाचा पूर्णपणे विकास झाला, असे विकासाचे जबरदस्त व्यक्तिमत्व माजी सरपंच संजय म्हात्रे साहेब यांचा यथोचित सन्मान झालाय। पुढचे सत्कार मूर्ती हनुमान म्हात्रे साहेब, ग्रामपंचायतचे माजी सदस्य, त्यांच्याही नेतृत्वामध्ये चांगलं काम झालंय, त्यांचा यथोचित सन्मान। आज भैरवनाथ चषक 40 आयोजन, त्यांचाही सन्मान। पहिल्या षटकानंतर धावा झाल्या त्या 9 ला एक गडी भिंगारीचा बाहेर। आणि संध्याकाळची वेळ लोक सगळी बाहेर, कारण सकाळी मॉर्निंगला आणि संध्याकाळी इव्हिनिंगला लोकांची गर्दी भरपूर असते। धावा झाल्यात 9 आणि मैदान आपला फिक्स, आता कोणी हलवणार नाहीये। आता या मैदानावर केलं, सगळ्यांचं केलं, तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण आम्ही आजपर्यंत कोणालाही मिस केला नाहीये। कारण जेवढे सत्कार होतील तेवढी देणगी वाढली जाईल, आणि देणगी आली की मुन्नाबाईसांची एक गाडी कशी पुढे जायला अधिक मजा येईल। म्हणजे पुढचा विदेशी दौरा दुपारी देणग्यांवर नाही, आपली सेपरेट देणग्यांचा काही प्रश्न, देणग्यां काय होणार आहे। शेवटचा षटक, ओ बाहेर बाहेर बाहेर, कारण बघा तिकडे लहान मुलं आहेत, त्यांना थोडी बाहेर घ्या, कारण महिला वर्गाला विनंती असेल लहान मुलांना बाहेर घ्या, कारण खेळाडू कॅचसाठी धावेल आणि कदाचित कुठेही नको तो प्रकार घडायला नको। उत्तुंग षटकार याला म्हणतात, लांबची की जवळ आली, खानाराची 6 धावा 15, 2 ओव्हरचा सामना आहे। जिंकेल तो फायनलला मोठा खांदा सोबत, हारेल त्याला 3 नंबर। चांगल्या टप्प्यावर बॉल टाकला बघा, पोलिसांना माहिती आहे कसं टाकायचं तो, आणि बरोबर लेंथ पकडली, लय आणि पकडायलाच पाहिजे। आणि सुदेश भोईर आमचे बघा कसे ओठ लाल झालेत। यावेळी हवेत कॅचेट, गॉड कॅच, बघा कॅच घेताना बॉलर पप्पी आउट, खिलाडी जगन्नाथ। आणि बघा आमचे जॉन्टी भाई सुद्धा, यांचा सुद्धा हात एकदा फ्रीजला लागला की फ्रीज चालू झालाच, म्हणजे हातात ताकद आहे, फुकट नाही, कोलवाडीला नंबर लागला, परफेक्ट काम, करेक्ट नियोजन। आणि संघाची धाव संख्या थांबली 15च्या घरात, रघु परदेशी मैदानाच्या आतमध्ये। यावेळी गती परिवर्तन, चेंजेस ऑफ पेस, बॉल पडला आणि इकडं स्लॉग इट करण्याचा प्रयत्न होता, पण संपर्क झाला नाही। आज मात्र विचुंबे संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळत आहे। शेवटचे 2 चेंडू शिल्लक षटकातील। विनोदजी भोईर अर्ध विकेटनं, यावेळी मात्र हा चेंडू खराब आहे, लेग स्टंपच्या खूपच बाहेर टाकला, पंचांनी वाईट घोषित केला। पंचांचं विशेष कौतुक करायला लागेल, सकाळी उभे मध्ये एकच मॅच घालवली, असे उभे राहिले की बाबळीचा काठाच 16 रात्री उभे राहिले, रात्री पडले नाही खाट्यात, झोपले ग, पायाला त्रास होतो। यावेळी मात्र रघु परदेशीला फसवलंय, पोलिसांना बरोबर माहिती असते कसा जाळा हाकायचा तो। एक चेंडू वाईट, दुसरा चेंडू अगदी सही, आता एकच चेंडू शिल्लक आहे, नंतर मात्र विचुंबे बॅटिंग करेल। तिकडे बिडी बाडी बघा कसे थर्ड माइंडला उभे आहेत स्वतः, आणि बघा कशी त्यांची स्टाईल, सगळ्यांपेक्षा वेगळा ड्रेस। अशा रीतीनं मात्र हे षटक
अगदी भोईर साहेबांचा लाजाव झाला. षटकार खाल्यानंतर अशी गोलंदाजी करणं संघासाठी हितदायक आहे आणि करून दाखवली. आता विजयासाठी मला वाटते 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. विचुंबे संघाला स्पीडअप करा. चला टाइमपास करू नका. आणि आजच्या या अजून एक फायनलची मॅच आहे. बक्षीस वितरण कार्यक्रम आहे. चला आता विनंती असेल विचुंबे संघाला पटकन या. आणि भिंगारी संघ आतमध्ये जा, गावात परत हालत आहे. आम्हाला पाटणोलीला जायचं आहे, कांचनबागांना घरी जायचं आहे. हल्दीला आहेत मग काही हरकत नाही. बुक कारण विचुंबे गाव म्हटल्यानंतर कांचनबागा प्रवीण गायकर यांचा जवळजवळ अर्धा गाव. आणि त्यांना टाकीच्या खाली इथे जागा त्यांना दिलेली आहे की तुम्ही इथंच राहा. कधी खाली वाटला घरी कंटाळा आला तर या आमच्या इथं राहा, टाकी आहे. आणि बघा, आणि मग जर काय तांडव करायचं असेल तर टाकीच्या वरती म्हणजे महागुरु 17ला बघा बीडी सेवेची चाल बघा, सलमान खान सारखी करेक्ट. पण ओटी काही भरली नाही, असू द्या, थोडी आज गडबड होती त्यांची. पाणी पिया. पोलीस साहेबांनी बरोबर गोलंदाजी केली. आता गोलंदाजी अचूक करायला लागेल भिंगारीला. बॉल द्या, देतील बॉल. बॉल तुम्हाला पाहिजेच, बॉल द्या. बघा हे बॉल बघा, बॉल चेक करायला जगदीश भिंगारकर यांच्याकडं, त्यांना जजमेंट भरपूर आहे. आणि बघा चेंडू दिला हातामध्ये. जगदीश भिंगारकर यांनी बरेच बॉल चेक केलेले आहेत आणि यावेळी परफेक्ट चेक केला आणि सांगितलं हा घेऊन जा. अनुभव, कारण ते बॉल दाबल्यानंतर समजतं कुठं लूज आणि कुठं कडक. चला चला सामन्याला सुरुवात करा, वेळ घालवू नका. 17 धावांची गरज. जर तुम्हाला इकडे जिंकायचं असेल, विचुंबे फायनलला जायचं असेल तर या धावा काढायच्या आहेत. भिंगारी तुम्हाला फायनल यायचं असेल तर या धावा तुम्हाला रोखायच्या आहेत. काही पण करा, दोघांपैकी एक जिंकणार आहे आणि एक मात्र 3 नंबरचं बक्षीस घेणार आहे. पण संघ कुठला असेल सांगू शकत नाही. स्पीडअप करा. आता रघु परदेशी बॉलिंग ट्रॅकवर, ज्यांच्याकडे दोन्ही स्पिन आहे. चला मॅच सुरू. 17 धावांची गरज. हो बघा, रघु परदेशी यांनी सांगितलं इकडे मात्र गोलंदाज फलंदाज विनोद यांना, तुम्ही मला टाकू शकता, मी तुम्हाला टाकू शकते, फसवू शकते. निर्धाव चेंडू. 11ला 17. हो यावेळी मात्र एक सिंगल जरूर मिळेल, पण बॅट हातातून सुटलेली आहे. आणि बघू राहिले मात्र ओव्हरथ्रो झालाय, परंतु काय धाव होईल का? 2 धाव मिळतील. बॅट हातातून सुटलेली आहे तरी मात्र निलेशजींनी धावलेत आणि पंचांना इशारा केलाय की बॅट मी घेऊन येतोय. धावा 2. बॅट ना, बॅट कट. कुठे झाले तुम्ही? आता विजयासाठी अवघ्या 15 धावांची गरज. 10ला 15. और यावेळी हवेत कॅच, आउट. फसवलाय विनोदाना. आणि पोरं बघा कशी भिंगारीची ओरडतात. उद्याचं भवितव्य असेल त्यांच्या हातामध्ये, म्हणून ही सगळी चिल्ली पिल्ली आलेली आहेत.
भोईर फेल झालेत. मगाशी त्यांचा टायमिंग चुकला. आताही थोडी ताकद म्हणजे थोडा अजून चेंडू नक्कीच रेषेच्या बाहेर गेला असता. रघुदादांचा मुलगा कोण आहे याच्यामध्ये? हा 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 मोठा आहे. शॉर्ट बॉल. जगदीश भाई जबरदस्त. बघा जगदीश भिंगारकर सरळही मारू शकते आणि उलटाही शॉट मारू शकते. याला बोलतात ताकद. असू द्या द्या पाणी मला पण दे जॉन्टी भाई. जॉन्टी भाई बघा पाणी भरपूर पितात. काय पाण्यामुळेच माणसाचा जीवन खुशीत आहे. आणि पाणी असला की माणसाला बरं वाटते शरीरामध्ये. बघा काय जगदीश भाईने बॉल चेक काय केला आणि बॉलला उलटा मारला काय. याला बोलतात शॉट वाले. डबल. म्हणून काय असतो एकदा मारला की बरा असतो दुसऱ्या वेळी त्रास होतो. म्हणून त्याचा लय टप्पा बघायला लागतो. बॉल कुठं पडते याला महत्व आहे. का लेंथ वर जर पडला ना प्रॉब्लेम नाही. तर पॅडला लागला तर आउट डायरेक्ट. साला 11 चौकार आल्यानंतर 2 चेंडू निर्धाव गेले. आणि 6 ला 11 धावांची गरज. 6 बॉल 11 रन टू विन. गो टू फायनल. 6 ला 11 म्हणजे जवळजवळ 2 षटकार पाहिजेच. आणि इकडे आमचे आता निलो कारण त्याने हा मगाशी कसे त्याने बघा बेलोलीच्या विरुद्ध कसे मारले फटके. पण आता हवा थोडी थांबलेली आहे. पण अशा परिस्थितीमध्ये आता काय जायचा बघतात पिचचा बघूया. पण गोलंदाज असतील भिंगारीचे मिस्टर सचिन म्हणजे या गावचे भाचे बरोबर भांजे. बघा आता भांज्याला कसा मामाच्या गावाचा जजमेंट फुल. जसा कंसाच्या म्हणजे कंस मामा श्रीकृष्णाला कसा होता जजमेंट. म्हणून कधी भाचे पिसळले की मामाला सुद्धा मारतात. श्रीकृष्णाने कसं मारलं म्हणून भात्यांचे पाय पहिले धरायला लागतात. बघूया इकडे सचिनला उत्तर निलेशजी देतील. आणि मॅचचा आनंद स्वराज एंटरप्राइजेसचे मालक सनीशेठ टुबे साहेब, अन्नदाते आमचे बंडीशेठ भोईर साहेब. बघा अरे शॉर्ट बॉल होता जायलाच पाहिजे होता. एक धाव मिळेल. दुसरी धाव बघूया भेटते काय. थ्रो नाही पोचत कारण खांद्याला आता त्रास भरपूर होतो. कारण खांद्याचे सगळे खांदे हिळले जातात 40 नंतर आणि त्यामुळे थ्रो जात नाहीये. परंतु मिळतील या चेंडूवर 2 धावा. संघ 8च्या घरात. 5 ला 9. 5 ला 9. आमच्या समवेत कोलवाडी गावचे जावई जॉन्टी म्हात्रे उपस्थित. बघा आणि गावात गेल्यानंतर सगळे घाबरतात का जावई आलेत भाऊजी. का जावई कुठेही गेला तर तो वाघच असतो. हा नंतर होळी त्याला टाकला की बंद. और उड़ाया ये उड़ाया या गिरी गिरी चंपा खुश रंबा देखो पहले लंबा छके मारा खंबा ठोक दीजिए.
14 धावा. आता विजयासाठी 4 ला 3. यस षटकार. ओ विनिंग शॉट. 4 रन. सामना जिंकलाय विचुंबे 40+ आणि फायनल मध्ये तयार झाले खेळण्यासाठी मोठा खांदा संघासोबत अभिनंदन. आणि सामना 1 षटकांचा असेल. 2 नाही होणार. एकच. आता होणार नाहीये. 6:37 झाले. चला उडवा. 2 षटकांचा सामना. टॉस होईल. अन्नदाते बंटी शेट काटा मागलाय. छापा काय करता. फिल्डिंग बॅटिंग विचुंबे संघ. डिसिजन पटकन घ्या. बॅटिंग बरोबर. डिबिशन यांचं बरोबर आहे की आता हवा ही पूर्ण थांबलेली आहे. आता फिल्डिंग